महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी भाजपकडून उमेदवार निश्चितीची प्रक्रिया वेगाने सुरू असून राज्यातून सुमारे 30 नावांची यादी दिल्लीतील वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। या यादीत अहिल्यानगर जिल्ह्यातील युवा नेते विवेक कोल्हे यांचेही नाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हे यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता। यावेळी भाजपच्या राज्य आणि दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना पुढील काळात संधी देण्याचा शब्द दिला गेल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे दीर्घ प्रतीक्षेनंतर आता विधान परिषदेमार्फत ती संधी त्यांच्या जवळ येत असल्याचं चित्र आहे। सूत्रांच्या माहितीनुसार कोल्हे यांचं नाव अंतिम टप्प्यात असून त्यांच्या उमेदवारीची घोषणाही केवळ औपचारिकता राहिल्याचं मानलं जात आहे। निवडणूकही बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्यानं कोल्हे यांच्या आमदारकीचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याची चर्चा आहे। दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि आमदार सत्यजित तांबे हे 2 सदस्य प्रतिनिधित्व करतात। त्यात विवेक कोल्हे यांच्या रूपानं आणखीन एका आमदाराची भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तसेच लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातूनही आणखीन एक सदस्य निवडून येणार असल्यानं जिल्ह्याचे राजकीय वजन वाढणार आहे। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी।